नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी शेताकडे आलो। हे पहा, तुरीमध्ये रुई फिरून गेलेले आहेत रात्री। हे पहा, पावलं रुईची। हे रुईचा खूर आहे, पहा। हे रुईचा खूर आहे। हे पहा, रुई आले होते तुरीमध्ये रात्री। अजून तर तुरीला शेंगा लागलेल्या नाहीत। शेंगा जर लागल्या तुरीला तर रोई खूपच त्रास देतात। शिवाय दुसरं काही खायला नाही शेतामध्ये। तर मित्रांनो, तूर बेडवर लावायला पाहिजे। बेडवरची तूर कशी आहे पाहू शकता तुम्ही। तूर कशी आहे ते पहा। तुम्ही जर सोयाबीनच्या रानामध्ये तूर जर टाकली तर तुम्हाला आता हरभरा पेरायची काही गरज पडणार नाही। त्यामुळे तुमचा खर्च बराच बचत होईल। आणि तुम्ही जर तूर नाही टाकली तर तुम्हाला त्या रानामध्ये हरभरा किंवा गहू पेरावं लागेल। त्याच्यामुळे तुम्हाला लावगड लागणारच आहे। सोयाबीनच्या पैशामधून तेवढाच खर्च तुम्हाला शिल्लक उरते तूर जर टाकली तर। आणि तर मित्रांनो, हरभरा फायदेशीर राहील की तूर, यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। एक फवारणी झालेली आहे आणि आता अमावस्या झाली की दुसरी फवारणी पण करून घ्यायची। हे लाईनीचा तार किती खाली आलेला आहे पहा। पलीकडल्या शेजाऱ्याचा हे पोल आहे। एक साईड थोडा असा तिरकत झाला पोल, त्याच्यामुळे हे पूर्ण तार खाली आलेला आहे। आता लाईन याच्यामध्ये चालू आहे, दिवसाचा हप्ता आहे। आणि हे पहा तुम्ही किती आला आहे। आता अंतर फक्त इतकंच अंतर राहिलेलं आहे याचं। तिकडं तर हाताला टेकते, या इथं एवढं अंतर आहे फक्त। तिकडं तर डोसक्यालाच लागते, या लाकडापाशी तिथं तर डोसक्यालाच लागते। त्या शेतकऱ्याला काहीच काळजी नाही। ते जर लाकूड जर काढून घेतलं तर ते पूर्ण तारे एका जागी जमा होऊन जातात। आता हे दिवसाचा हप्ता आहे। या पोलवर इकडं जे करंट सप्लाय केलेले जे तार आहेत ते तार तोडून टाकावं लागतील, तेव्हाच ते काहीतरी शेतकरी पुढचा पर्याय काढून करंट वापरेल। त्याला काही चेव येईन झाला, त्याच्यामुळे ते त्रास व्हायला। तिथं गलतीनं जर कोणाला जर धक्का लागला तर करंट लागू शकते। त्याच्यासाठी आपल्याला ते तिथूनच लाईन तोडून टाकावं लागणार। इथे या नालीमध्ये पाणी आहे, या पाण्यामुळंच रोई डुकरं जरा राहिले तिथं। त्याला पाणी पूर्ण संपलं की बराच त्रास कमी होते। हे पहा, हे डुकराचे पाय आहेत। हे जे बारीक गोल आहेत हे डुकराचे पावलं आहेत। हे इथं पाणी आहे पहा, थोडंसं राहिलं आहे। आता 1-2 दिवसामध्ये हे आटून जाते। जर आज संध्याकाळी जर इथं आली पियायला तर आज संपूर्णच जाते। मग जरासा त्रास कमी होते पहा। पाण्यामुळे इथं खायला बी आहे आणि पाणी इथं जवळच आहे, त्याच्यामुळं इथंच आले। कालच्या फवारणीनं काय आता तुरीवर आळी कोटं दिसेना झाली। फवारण्याच्या अगोदर कोटं आळी दिसू लागली। हे आहे पहा तूर अशी। चाललो घराकडं जेवण करण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो।